सर्व बंधू भगिनींना सप्रेम नमो बुद्धाय व मैत्रीपूर्ण जय भीम। आपल्या या संग्राम बुद्धिस्ट चॅनलवर सुस्वागतम। बंधू भगिनींनो, आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। व्हिडिओचा विषय आहे बौद्ध धम्मातील कर्म सिद्धांत। कर्म म्हणजे सहेतू केलेले कार्य कृती कर्म, ज्याने भविष्यात परिणाम होऊ शकतात अशी कृती म्हणजे कार्य म्हणजे कर्म। कर्म म्हणजे क्रिया अथवा कार्य। बौद्ध तत्वज्ञानात कर्म म्हणजे सहेतुक चेतन मनाद्वारे केलेली कृती, ज्यामुळे भविष्यात चांगले वा वाईट परिणाम होऊ शकतात। धर्म या मराठी शब्दाला पाली भाषेत धम्म असे म्हणतात। मानवाच्या स्वैराचारी वागण्याला धर्म किंवा धम्म लगाम लावण्याचे काम करीत असल्याने मानवाला धर्म किंवा धम्माची आवश्यकता भासते। धर्म अनेक आहेत, परंतु धम्म मात्र एकच आहे, जो धम्म मानव जातीच्या हितासाठी आहे, मानवाच्या कल्याणासाठी आहे। असा बौद्ध धम्म हा या आणि पहा त्याला अनुभूतीच्या अशा सम्यक ज्ञानाच्या कसोटीवर घासून पहा। पटला तर घ्या, धम्मात देवाचे अवतार म्हणजे दैववाद, आत्मा, पुनर्जन्म, अंधश्रद्धेला, पूजा कर्मकांडाला थारा नाही। धम्मात केवळ शुद्ध आचरणाला महत्व आहे। इतर धर्मात देवांची स्तुती करून किंवा देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी असलेल्या मध्यस्थाच्या म्हणजे पुजाऱ्याच्या मार्फत तुमची शिफारस केली जाते, अथवा त्याच्या मार्फतच पूजा, होम, हवन, यज्ञ करून तुमच्या कुशल अकुशल कर्माचा विचार न करता केवळ या दलालाला खुश करून तो तुम्हाला देवाचा माणूस म्हणून मोक्ष प्राप्त करून देतो असे सांगून फसवतो आणि तुम्हीही फसता। येथे अशा दलालांना पुजाऱ्यांना स्थान नसल्याने यज्ञ, होम, हवन व मर्जी राखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। केवळ वास्तवता अनसत्य धम्मात असून प्रज्ञाशील करुणेला अधिक महत्व देणारा, मानवाच्या विकासाची चक्रे गतिमान करणारा हा धम्म आहे। या धम्मात कुशल कर्माने व आचरणाने मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवला जातो। त्यासाठी धम्माचे प्रमुख अंग असलेला हा कर्म सिद्धांत किंवा कम्म सिद्धांत अनिवार्य आहे। कर्म सिद्धांताचा म्हणजेच कम्म सिद्धांताचा अभ्यास आणि त्यानुसार कम्म कर्म करणे हेच अभिप्रेत आहे। बुद्ध धम्म हा निसर्ग नियमाला अनुसरून वैज्ञानिक दृष्टिकोनातून सम्यक ज्ञानाच्या कसोटीवर घासणारा असा अनुमानात्मक धम्म आहे। मानवी मनाचे सामर्थ्य ओळखून मानवाला केंद्रबिंदू मानून अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे अत्तदीप भव म्हणजे स्वयं प्रकाशित व्हा असा सांगणारा हा सद्धम्म आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांनी नियतीच्या हातातले भवचक्र ज्ञानाच्या आविष्काराने स्वतः परिवलन करून मानवाच्या हाती दिले। त्यासाठी त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केले आणि सदाचाराचा मध्यम मार्ग देऊन असंख्य लोकांना तरुण जाण्याचा मार्ग दाखवला। म्हणूनच ते मोक्षदाता न होता मार्गदाता झाले। बौद्ध धम्माचे प्रमुख दोन उद्देश देहदाह सुत्तनुसार सत्प्रवृत्ती म्हणजे मानवाला प्रार्थना, कर्मकांड, धार्मिक विधी, यज्ञ यापन शिकवण्याऐवजी मानसाच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावून त्याला सुसंस्कृत करणे असे आहे। सुल्लेख सुत्तनुसार एखादे उचित तत्व समजल्यावर जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने त्या मार्गापासून विचलित न होणे। धम्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो माणसातले भेद करणारे अडसर सोडून मोडून सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करून प्रज्ञाशील आणि करुणेचे जतन व संवर्धन करतो।
धर्म आणि कर्म किंवा धम्म आणि कम्म हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। जसे धर्म या मराठी शब्दाला पाली भाषेत धम्म असे म्हणतात, त्याचप्रमाणे कर्म या मराठी शब्दाला पाली भाषेत कम्म असे म्हणतात। प्रत्येक धर्मात कर्म आहे, कर्माशिवाय धर्म होऊ शकत नाही, परंतु प्रत्येक धर्माची कर्मे ही वेगवेगळी आहेत। तथागत गौतम बुद्ध यांनी सत्य, वास्तवता, विज्ञान, निसर्ग नियम आणि स्वयं ज्ञानाच्या कसोटीत उतरलेल्या धर्माचे म्हणजे धम्माचे समर्थन केले आहे। तसेच मानवी मनाचे सामर्थ्य ओळखून मानवालाच केंद्रबिंदू केले आहे। त्यानुसार त्यांनी कम्म सिद्धांत मांडला, म्हणजेच मराठी भाषेत त्याला कर्म सिद्धांत असे म्हणतात। नेमके याच मराठी बोली भाषेचा फायदा घेऊन या सनातनी धर्म मार्तंडांनी तथागतांच्या मूळ पाली भाषेतले काही कम्म सिद्धांत जसेच्या तसे उचलून आपल्या नावावर खपवले। उदाहरणार्थ, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार मूळ पाली भाषेत या मराठी वाक्याला अत्त ही अत्तनुनाथो असे संबोधतात। त्याला आपल्या अंगच्या असलेल्या ज्ञानाच्या आणि धम्माचा अभ्यास न केल्याने अथवा पाली भाषेचे ज्ञान नसल्याने त्यांनी गैरवापर करून अंधश्रद्धेला खतपाणी घातले व त्यांचे काही सिद्धांत बोली भाषेचा फायदा घेऊन या कर्म सिद्धांतात घुसडविले। त्यामुळे हा तथागतांचा मूळ शुद्ध स्वरूपातला कर्म सिद्धांत समजत नाही, आपण तो जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही। त्यामुळे त्यांनी बसवलेले आपल्या मानेवरचे हे जोखंड अजूनपर्यंत आपण उतरविले नाही। त्यामुळे आपण अजूनही आपल्या घरात देवदेवतांचे फोटो ठेवून त्यांची पूजा अर्चा करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे पालन करीत नाही, त्याला कारणीभूत ते नव्हे आपणच आहोत। परंतु सत्य हे सत्यच असते, एक तरी दिवस ते आपला सत्याचा प्रकाश पाडणारच। तेव्हा मूळ उद्देशापासून फारकत घेऊन चालणार नाही। आपण भाग्यवान आहोत, आपल्याला वास्तव्यात नसलेल्या कोणी देवदूताने, देवाच्या प्रेषिताने अथवा प्रत्यक्षात कोणीही कधीही न पाहिलेल्या देवानेच हा धर्म दिलेला नसून तुमच्या आमच्या सारख्या 2 हात 2 पाय आणि 1 डोके असलेल्या आपला जन्म ज्या नैसर्गिक पद्धतीने होतो, अगदी त्याच पद्धतीने राजा शुद्धोधन आणि माता महामाया यांच्या पोटी जन्म घेतलेल्या मानवानेच अविरत कष्ट सोसून ज्ञानाच्या आविष्काराने सम्यक संबुद्ध होऊन हा धम्म दिला आहे। कर्म आणि कर्म हा प्रत्येक धर्माचा आणि आपल्याही धम्माचे प्रमुख अंग आहे। धर्म आणि कर्म किंवा धम्म आणि कम्म हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। कम्माशिवाय धर्म आणि धम्माशिवाय कम्म यांना एकमेकांना महत्व उरत नाही। म्हणूनच प्रत्येक बौद्ध बांधवांनी कम्म सिद्धांत समजून त्यानुसार आचरण करणे अगत्याचे आहे। किंबहुना आपल्या दैनंदिन जीवनामधल्या आपल्या कार्यातून चढ उतारानेच आपण आपली प्रगती आपल्या हाताने आपल्या कार्याने करू, यासाठी हा कम्म सिद्धांत म्हणजे अर्थात कर्म सिद्धांत समजून घेणे महत्वाचे आहे। कम्म विपाक तथागत भगवान गौतम बुद्धांनी मांडलेला कर्म सिद्धांत म्हणजे कम्म सिद्धांत, यालाच कम्म विपाक असेही म्हणतात। कर्म म्हणजे कार्य, क्रिया, कृती, त्याला पाली भाषेत कम्म म्हणतात। तर विपाक या पाली भाषेतील शब्दाला मराठीत परिणाम असे म्हणतात। कम्म विपाक म्हणजेच कर्माचा परिणाम किंवा कोणते कर्म कोणते फळ देते हे यातून समजते। कम्म आणि कर्म हे नैतिक व्यवस्थेवर अवलंबून आहे। नैतिक व्यवस्था म्हणजेच नीती व्यवस्था होय। नीती म्हणजेच नीतिमत्ता ही 2 प्रकारची आहे। एक म्हणजेच चांगली आणि दुसरी म्हणजेच वाईट। अशा प्रकारे चांगली आणि वाईट नैतिक व्यवस्था निर्माण होते। नैतिक व्यवस्था ही मानवांनी केलेल्या कर्मावर, कम्मावर, कार्यावर, कृतीवर अवलंबून आहे। कम्म किंवा कर्म हे नैतिक व्यवस्था राखतात, तर कम्म, कार्य, कर्म माणसाकडूनच केली जातात।
म्हणजेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मानवच नैतिक व्यवस्था सांभाळण्याचे काम करतो। ज्याप्रमाणे आकाशातील ग्रहगोलाच्या चलनवलनात गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे, तसेच ऋतुचक्रामध्ये ही सुव्यवस्था आहे। म्हणूनच हिवाळा, उन्हाळा, पावसाळा असे 3 ऋतू निर्माण होतात। काही विशिष्ट सुव्यवस्थेनुसारच बीजाचे वृक्ष निर्माण होऊन वृक्षापासून फळ व फळापासून पुन्हा बीज या एकामागून एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शवणाऱ्या नियमांना बौद्ध परिभाषेत ऋतू नियमन, बीज नियमन असे संबोधले जाते। समाजामध्येही याच प्रकारचा असा नैतिक क्रम आहे। कर्म नियमन या पाली भाषेत असलेल्या शब्दालाच कर्म नियम असे म्हटले जाते। समाजामध्ये नैतिक व्यवस्था कर्म नियमाप्रमाणे सांभाळली जाते। कर्माचे म्हणजे कर्माचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात। कुशल कर्म म्हणजे चांगले कर्म। कुशल कर्म, कुशल अथवा चांगले कर्म जे कार्य केल्याने आपणास दुःख किंवा पश्चाताप होत नाही, तर समाधान लाभते, रात्री झोप चांगली लागते, त्या कर्माला, त्या कामाला, त्या कर्माला कुशल कर्म किंवा चांगले कर्म असे म्हणतात। हीच या कर्माला ओळखण्याची कसोटी आहे। तर कर्म हे विज्ञाननिष्ठ व निसर्ग नियमांना अनुसरून असले म्हणजे कुशलच ठरते। उदाहरणार्थ पावसाळ्यात शेतकरी शेतीची कामे करतात। अकुशल कर्म अथवा वाईट कर्म, अकुशल कर्म अथवा वाईट कर्म जे कर्म केल्याने आपणास दुःख लाभते, परंतु सदैव कुशल कर्म होईपर्यंत दुःख किंवा पश्चाताप होतो, रात्री झोप लागत नाही, अस्वस्थता वाटते, असे कर्म किंवा कर्म म्हणजे अकुशल कर्म होय। कर्म आणि कर्म हे विज्ञाननिष्ठ निसर्ग नियमाला अनुसरून नसले म्हणजे ते देखील अकुशल कर्म कार्य ठरते। हीच या कर्माला ओळखण्याची कसोटी आहे। उदाहरणार्थ सतत मनावर ओझे असल्यासारखे वाटते, कोणीतरी आपले बिंग फोडेल, आपले रहस्य उलगडू नये म्हणून सतत भीतीच्या असमाधानी छायेत वातावरणात असणाऱ्यांचे कर्म किंवा कर्म म्हणजेच अकुशल कर्म। दहशतवादी कारवाया करणे इत्यादी जर नैतिक व्यवस्था चांगली तर मनुष्य कुशल कर्म आणि कर्म करतो, आणि नैतिक व्यवस्था वाईट असेल तर मनुष्य अकुशल कर्म किंवा कर्म करतो। या कर्म नियमनावरून अथवा या कर्म नियमावरून सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल ती मानवांच्या कुशल अकुशल कर्मावरच अवलंबून असल्याने भगवान बुद्धांच्या मते ही नैतिक व्यवस्था माणसांवर सोपवलेली आहे। माणसाकडून शारीरिक म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक असे 3 प्रकारची कर्म किंवा कर्मे अहोरात्र सदैव नित्य नेमाने रोजच होत असतात। म्हणूनच जो राखून बोलतो तो विचारांचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसऱ्यांना उपद्रव करीत नाही असा मनुष्य निब्बाण मिळू शकतो। ही भंते पटीसेन यांना तथागतांनी शिकवलेली गाथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते। कर्म आणि कर्म नियमन बुद्ध प्रणीत कर्म सिद्धांत हा विज्ञान निष्ठ व निसर्ग नियमांना अनुसरून असल्याने या दोघांचाही कर्माशी परस्पर संबंध आहे। जर कर्माचा कर्ता हा मानव आहे, उदाहरणार्थ झाडे तोडल्याने वने उजाड झाले, त्यामुळे पर्जन्य वृष्टी कमी झाली, वरील उदाहरणावरून झाडे तोडण्याचा संबंध मानवाशी निगडित आहे। हे अकुशल कर्म उजाड झाल्याचे दर्शवितात। तर निसर्ग नियमानुसार पावसाळ्यात पडणारी पर्जन्य वृष्टी कमी झाली, हे त्या अकुशल कर्माचाच परिणाम आहे। हे जर विज्ञानातून सांगायचे झाल्यास ढगांना अडवणे आणि ढगांना गार वारा लागल्यास पर्जन्य वृष्टी होते हे स्पष्ट झाल्याने तथागतांनी कर्म नियमांना संबंधिताची अथवा कर्म नियमांची चिकित्सक दृष्टी स्पष्ट होते। त्यात त्यांनी कोठेही ईश्वरावर
हा भार सोपवलेला नसून आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसावरच हा भार सोपवलेला आहे। यामध्ये कोठेही मध्यस्थाचा संबंध नाही किंवा अंधश्रद्धाही नाही। म्हणजेच देव पाण्यात ठेवणे, होम हवन यज्ञ करणे, त्यामुळे पाऊस पडेल, हे सर्व मानवांनी केलेल्या कुशल अकुशल कर्माचाच परिणाम आहे। म्हणजे जे पेराल तेच उगवेल असे स्पष्ट होते। कर्माचे परिणाम बुद्धप्रणीत कर्म, बुद्धप्रणीत कर्म नियमांप्रमाणे दिवसा मागून रात्र येते, त्याचप्रमाणे कर्मा मागून त्याचा परिणाम येतोच। कुशल कर्म करणाऱ्यास कुशल, तर अकुशल कर्म करणाऱ्यास त्याचा दुष्परिणाम टाळता येत नाही। कर्माचा परिणाम फक्त कर्त्यालाच भोगावा लागतो असे नसून कधी कधी एकाच्या कर्माचा त्याच्याऐवजी दुसऱ्यालाच परिणाम म्हणजे विपाक भोगावा लागतो। उदाहरणार्थ चोर सोडून दुसऱ्यालाच पकडणे इत्यादी। हे सर्व कर्मनियमांचेच विपाक परिणाम आहेत, कारण तोच कर्मनियमन कर्मनियम नैतिक व्यवस्था सांभाळतो आणि मोडतो। अहोसी कर्म, कर्म म्हणजे कर्म हे कधी कधी अहोसी कर्म होऊ शकते, म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही। या अहोसी कर्मामध्ये ज्या कर्माचा ज्याच्या अंगाच्या दुर्बलतेमुळे विपाक किंवा परिणाम होत नाही, अथवा जे कर्म अन्य सबळ कारणामुळे बाद होतात त्यालाच अहोसी कर्म असे म्हणतात। उदाहरणार्थ सुरक्षा रक्षकाची निवड, सैन्य दलातील भरती प्रक्रिया, म्हणजे दोन्ही प्रकारात उमेदवारांना निवड करण्यासाठी कष्ट करावे लागतात, परंतु त्यातून काही जणांची निवड होते आणि इतर निवडले जात नाहीत। हे अहोसी ठरतात। हे केवळ ज्यांच्या कर्माच्या अंगच्या दुर्बलतेमुळे अथवा निवड झालेल्या उमेदवारांच्या सबळ कर्मामुळे ते बाद ठरतात। काही कालांतर असते, या दृष्टीने कर्म आणि त्याचा परिणाम या दोघांमध्ये काही कालांतर असते। त्या दृष्टीने कर्माचे 3 विभाग आहेत। 1. दिठ्ठधम्म वेदनीय कर्म। दिठ्ठधम्म वेदनीय कर्म म्हणजे तात्काळ फळ देणारे कर्म। हे असे कर्म आहे ज्याचा परिणाम तात्काळ मिळतो। उदाहरणार्थ एखाद्याच्या मुखात विनाकारण मारले तर तोही तात्काळ प्रत्युत्तर देतो, अपशब्द बोलतो, अरे म्हटलं तर कारेने लगेच उत्तर देतो। या कर्माला दिठ्ठधम्म वेदनीय कर्म असे म्हणतात। दुसरं उपपज्ज वेदनीय कर्म। उपपज्ज वेदनीय कर्म म्हणजे फार कालांतराने फळ देणारे कर्म। ज्या कर्माचा परिणाम फार कालांतराने होतो त्या कर्माला उपपज्ज वेदनीय कर्म असे म्हणतात। उदाहरणार्थ आंब्याची लावणी किंवा कोय लावणाऱ्याच्या लग्नानंतर त्याच्या नातवंडांना व शेवटचे कर्म म्हणजे क्रमांक 3 चे कर्म म्हणजे परापरीय वेदनीय कर्म। परापरीय वेदनीय कर्म अनिश्चित काळाने फळ देणारे कर्म। ज्या कर्माचा परिणाम अनिश्चित काळाने होतो त्या कर्माला पाली भाषेत अपरापरीय वेदनीय कर्म असे म्हणतात। उदाहरणार्थ जमिनीच्या वादासंबंधी दिवाणी दाव्याची केस कोर्टातून चालणे, बऱ्याच वर्षानंतर तिचा निकाल हाती येणे। नैतिक व्यवस्था आणि कर्म। नैतिक व्यवस्था वाईट किंवा अकुशल असेल, नैतिक व्यवस्था वाईट किंवा अकुशल असेल, तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून नसलेलं आणि निसर्ग नियमातही न बसता न अनुसरता कर्त्याने केलेले 3 प्रकारचे कायिक, वाचिक आणि मानसिक कर्म हे वाईट किंवा अकुशल असेल तर कर्म नियमाप्रमाणे या कर्माच्या 3 विभागाप्रमाणे कर्त्याला आणि कधी कधी कर्त्याच्या ऐवजी दुसऱ्याला दुष्परिणामच मिळतील। नैतिक व्यवस्था वाईट किंवा अकुशल असेल आणि मानवाने केलेले 3 प्रकारचे कायिक, वाचिक आणि मानसिक कर्म
हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून निसर्गाला अनुसरून कुशल असतील तर कर्म नियमाप्रमाणे व कर्त्याच्या 3 विभागाप्रमाणे कर्त्याला व कर्माच्या 3 विभागाप्रमाणे कर्त्याला किंवा कधी कधी कर्त्याच्या ऐवजी दुसऱ्यास थोडेफार दुष्परिणाम मिळतील. मात्र नैतिक व्यवस्था चांगली अथवा कुशल झाल्यास कर्त्याला किंवा कर्त्याच्या ऐवजी दुसऱ्यात चांगले कुशल परिणामच मिळतील. नैतिक व्यवस्था चांगली किंवा कुशल असेल आणि मानवाने केलेले 3 प्रकारचे कायिक वाचिक आणि मानसिक कर्म हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून निसर्गाला अनुसरून कुशल असतील तर कर्म नियमाप्रमाणे व कर्माच्या 3 विभागाप्रमाणे कर्त्याच्या किंवा कधी कधी कर्त्याच्या ऐवजी दुसऱ्यास निश्चितच चांगले कुशल परिणाम फळ मिळतील. नैतिक व्यवस्था वाईट किंवा अकुशल झाल्यास कर्त्याला किंवा कर्त्याच्या ऐवजी दुसऱ्याला दुष्परिणामच भोगावे लागतील. अशा प्रकारे वरील 3 कर्म विभागांना 2 प्रकारच्या नैतिक व्यवस्थेशी तसेच वैज्ञानिक आणि निसर्ग नियमाला अनुसरून अथवा न करता कर्त्याने केलेल्या 3 प्रकारच्या कायिक वाचिक आणि मानसिक कुशल कर्माशी जोडून अकुशल कर्माशी ताडून पाहावे किंवा कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाऱ्यालाच मिळतो आणि कुशल कर्माचा दुष्परिणाम कोणाला टाळता येत नाही. म्हणूनच भगवान गौतम बुद्धांनी आपल्या उपदेशात सांगताना म्हटले, असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था कुशल राखली जाते. अकुशल कर्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी होते. या सर्व बाबी विचारात घेतल्यास भगवान बुद्धाच्या कर्माचा नियम अनिवार्य असल्याने त्याला कुठेच बाधा येत नाही. व्यक्ती येतात आणि जातात, पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते. त्याप्रमाणे ती व्यवस्था राखण्यासाठी ती व्यवस्था बनवणारा कर्म नियम अप्रतिहत राहतो. इतर धर्मात कर्माचे फळ हा ईश्वर देतो असे समजतात, परंतु बौद्ध धर्मात ईश्वराऐवजी ते स्थान नीतीला प्राप्त झाले आहे. म्हणजेच कर्माचे फळ ही नीती देते आणि नीती ही केवळ माणसांचीच असते. त्यांच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी काही संबंध नाही. तेव्हा आजपासून नव्हे तर आतापासूनच आपण कुशल कर्म करायला सुरुवात करू, जेणेकरून बौद्ध बांधवांनी मानवांनी केलेल्या कुशल कर्मावरून नैतिक व्यवस्था ही कुशल होईल आणि सारी मानवजात सुखी क्षेमी आनंदी होऊन त्याचा फायदा अखिल मानव जातीलाच होईल, असा सम्यक संकल्प करूया. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, नमो सम्राट प्रियदर्शी अशोकाय. मित्रांनो, आजचा विषय आपणास कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका. तसेच अजूनपर्यंत या संगाराम बुद्धिस्ट चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य वाढवा. त्याचबरोबर बैलच्या चिन्हास स्पर्श करून ऑन करायला विसरू नका. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. जय भीम, जय रमाई. साध साध साध.